आली आली भाग्यलक्ष्मी। अहो काय करताय? ठेवा परत हे। असं नाही खायचं। शहाणी मुलं शाण्यासारखी वागतात। त्यांना जसं सांगितलं ना तसेच ते राहतात, तसेच वागतात, हट्ट नाही करत आणि त्यांना दिलेलं काम जबाबदारीने पूर्ण करतात। अरे एवढ्या वेळात आपण बँगलोर, उटी, मैसूर इकडे हनीमूनला जाऊन पण आलो असतो एकटा। किती वेळ विचार करते? बोल ना पटकन। ठीक आहे, तू म्हणतोस ना तर आपण नैनितालला जाऊया। हा डन डन डन। नैनिताल बेस्ट, सॉलिड जागा आहे नैनिताल, एकदम बेस्ट। नैनिताल फिक्स फिक्स। कुठे आहे ते? अरे शोधूया ना, वर्ल्ड मॅप वर सापडणार। शोधूया आपण, नो प्रॉब्लेम। नैनिताल फिक्स। गोदात्या तुम्ही इथेच थांबा, यांच्यावर लक्ष द्या। हे उठल्यावर यांच्या समोर कोणीतरी असलं पाहिजे। मला नाही पाहिलं तर उगाच आरडाओरडा करतील, घर डोक्यावर घेतील। शिवाय मी घरात नाहीये हेही सगळ्यांना कळेल। काळजी करू नकोस, मी आहे ना, तो नाही करायचा गोंधळ। पण काशी एवढ्या रातच्याला बाहेर जाणं गरजेचं आहे का ग? बाहेर अंधार किती पडलाय, सोबत कुणी बी नाही, दिसाची झाकी। नाही आत्या, मी दिवसा नाही जाऊ शकत। दिवसा गेले तर गावभर बोंबा बोंब होईल की मी वयोला भेटतीये म्हणून। तुम्ही माझी काळजी करू नका। माझ्या मागे आई बिराईचा आणि माझ्या आईचा आशीर्वाद आहे, काही होणार नाही मला। येते। मी उजेड हाती घेतला आयुष्याचा। आई भी राई, पोरीचं रक्षण कर। कशी ताई बस बस झालं, आणखी नको समजवस मला। अगं तुला का समजत नाहीये? हे घर शापित आहे, नको राहूस तू या घरात। पण या वास्तूतलं दुःख माझ्या आईने अनुभवलंय, त्या परिस्थितीचे चटके मी सोसलेत। तुझ्या वडिलांना बरं करण्यासाठी तू स्वतःचा बळी नको देऊस ग। हे बघ, माझ्या आईला जे भोगावं लागलं ते तुझ्या वाटेला येऊ नये म्हणून हे सगळं समजवतेय मी। अगं तुला का कळत नाहीये? तो बाप्पाजी तुला आमिष दाखवतोय, मुळात त्याला तुला भाविनच बनवायची आहे आणि गावासमोर महान बनायचंय। अगं तू का ऐकत नाहीये माझं? निघून जा इथून, नको राहू इथे। असं काही नाहीये। असं काही नाहीये म्हणजे? अगं निस्वार्थीपणाने जर कोणी काय केलं ना तर ते मान्य आहे मला, पण बाप्पाजी, अगं तो बाप्पाजी फक्त स्वतःच्या स्वार्थाकरता हे सगळं करतोय आणि त्याकरता तो तुला वापरतोय, हे का कळत नाहीये तुला? अगं ऐक माझं, जा इथून। मी नाही जाणार काशी ताई। अगं तू समजून घे ना मी काय बोलतीये। जयो, तू इथं काय करतेस? काशी कशासाठी आलीस तू इथं? तू इथं येणार हे आम्हाला अंतर्ज्ञानाने कळणार नाही असं वाटलं की काय तुला? आम्ही जर मनात आणलं ना तर तुझी अशी अवस्था करू की पुन्हा तू अशी चूक कधीही करू शकणार नाहीस। बाप्पाजी मी हात जोडते हो, वयोला सोडा। तिला भाविनीचं आयुष्य जगायला भाग नका पाडू। माझ्या आईची जी अवस्था झाली ती अवस्था तुम्ही तिची करू नका। अहो ती किती लहान आहे, नका करू तुम्ही तिच्या बरोबर असं, अन्याय नका करू तुम्ही तिच्यावर। आणि आज तू बयोला भेटलीस हे शेवटचं, यापुढं पुन्हा असा प्रयत्न जरी केलास तरी तुझं काय करायचं ते आम्हाला ठरवावं लागेल। बाप्पाजी तुम्ही हे जे करताय ते योग्य नाहीये। या चालीरीतींमुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल। हो, बयो फक्त या गावातली मुलगी नाहीये, तर ती माझी जीवाभावाची चांगली मैत्रीण आहे आणि तिच्यावर असा अन्याय होताना मी नाही बघू शकत। नाही, तू यात काहीही करू शकत नाहीस। चल निघ तू। हो बघ काशी, आम्हाला आमच्या मर्यादा ओलांडायला लावू नकोस। आली आली भाग्यलक्ष्मी।